नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. सर्व महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेली एकविरा देवी या एकविरा देवी मंदिराच्या परिसरातील वेरगाव फाटा ते पायथा मंदिर या मार्गाची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे झाले आहेत आणि त्यामध्ये मोठमोठी पाण्याची डबकी साचली आहेत आणि सर्वत्र घाण आणि अस्वच्छता पसरली आहे. याबाबत वेरगावच्या संतप्त ग्रामस्थांनी मावळ न्यूजची प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात वेरगावचे संतप्त ग्रामस्थ नेमके काय म्हणाले. कडे एक विनंती अशी राहील की प्रशासन जे म्हणतं विकास विकास, तर मला सर्व सामान्य जनतेला दाखवायचा की प्रशासन केलेला हाच तो विकास आहे का. प्रशासन भरकटलेल्या उगाच विषयाला फाटे फोडून उगाच जो ट्रेनचा रोपवेचा प्रकल्प इथे राबवण्यात येत आहे, त्या रोपवेच्या प्रकल्पाला काही इथे अर्थ नाही आहे. ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्याकडे प्रशासन जाणून बुजून दुर्लक्षित करते. जाणून बुजून शब्द ह्याच्यासाठी असा वापरतोय की वारंवार ग्रामस्थ हे प्रशासनाकडे तक्रार करत असतात, रस्ता दुरुस्तीसाठी असेल, पार्किंगच्या सुविधासाठी असेल, पण प्रशासन हे ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्याचा तोटा हा ग्रामस्थांना वारंवार भोगावा लागत असतो. इथं जर आपण पाहिलं, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या ठिकाणी जर शनिवार रविवारी जवळपास यात्रेचं स्वरूप येत असतं. या यात्रेच्या स्वरूपा निर्माण झाल्यामुळे भाविकांची प्रचंड गर्दी होत असते आणि इथं मूलभूत सुविधा नसल्यामुळे भाविकांच्या आतोनात हाल होत असतात. या मूलभूत सुविधांमध्ये आपण जर पाहिले तर इथे कुठेही वाहनतळाची योग्य अशी सुसज्ज अशी सोय नाहीये, ना शौचालयाची सोय आहे, ना पिण्याच्या पाण्याची योग्य अशी सुविधा आहे. तर प्रशासनाला आम्हाला योग्य ते आवाहन करायचे, तुम्ही मूलभूत सुविधांकडे पहिले लक्ष द्या. त्या रोपवे प्रकल्पाची या गावाला काही नाहीये, ना गावाला आवश्यकता ना भाविकांना आवश्यकता आहे. कारण की आपण जर पाहिलं याच्या अगोदर ग्रामस्थांच्या तोंडून ऐकत, भाविकांच्या तोंडून ऐकत, एकविरा पायथा देवीचं मंदिर हे जवळपास एक 5 मिनिटाचं अंतर आहे. 5 मिनिटाच्या अंतरासाठी जवळपास प्रशासन 100 कोटी खर्च करायला निघालेले, परंतु मूलभूत सुविधा 100 कोटी सुद्धा लागणार नाही, ते प्रशासन करण्यासाठी देतात नाही. तर या मागण्या आमच्या पूर्ण येथील ज्या मूलभूत सुविधा आहेत, शौचालय, पिण्या पाण्याची असेल, पूर्ण यासाठी या आंदोलनामध्ये सर्व महिला मंडळी, मुलं जे व्यवसाय गावातील ग्रामस्थांसकट आम्ही पायथ्यामध्ये काढला आहे आणि आणि प्रशासनाला आव्हान देणारे आमच्या मागण्या पूर्ण. आणि जर प्रशासनाने येणाऱ्या नवरात्र काळामध्ये शक्तीपीठ आहे, शक्तीपीठाची आपल्या सर्वांना माहिती असतं की नवरात्र काळामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तर याचा निषेध म्हणून येणाऱ्या नवरात्र काळामध्ये संपूर्ण गाव येथील रिक्षा संघटना असेल, व्यापारी संघटना असेल, पूर्ण उद्योग या ठिकाणी बंद राहतील. येणाऱ्या भाविकांना जो काही त्रास होईल त्याचा आवाज नक्कीच आतापर्यंत एवढं मी सांगतो आणि आमच्या मागण्या ज्या आहेत त्या प्रशासनाने पूर्ण करावे. वारंवार प्रशासनाकडे आम्ही मागणी करतो की रस्त्याचे काम झालं, ट्रॅफिकची समस्या झालं, पार्किंगची सुविधा झालं, यावरती वेळोवेळी आम्ही प्रशासनाला पत्रव्यवहार करतो. तर त्याच्यावर कुठलीही त्यांच्याकडनं कारवाई केली जात नाही. रस्त्याचं स्वरूप असं झालं आहे की नदीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. येथून जे स्थानिक जे रिक्षावाले मोठ्या प्रमाणात रिक्षा व्यवसाय करतात त्यांची अक्षरशः कंबरडी मोडला अशा प्रकारचा हा रस्ता झालेला आहे. शासनाने याच्यावरती लवकरच सर्व जे भ्रष्ट अधिकारी असेल त्यांच्यावरती कारवाई करून लवकरच त्या रस्त्याचा व्यवस्थित मार्ग लावा आमची विनंती. तर मावळ तालुक्यातील वेरगाव दरिवली हद्दीतील वेरगाव रस्ता जो एकविरा देवीकडे हा रस्ता जातो, या रस्त्यावर मोठ्या आकाराचे खड्डे आहेत आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी जे काही ओढे नाले आहेत ते ओढे नाल्यांवर अतिक्रमण केल्यामुळे मोठा पाऊस झाला की सर्व पाणी रस्त्यावर